हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया दाल ढोकळी, म्हणजे डाळ फळ पण म्हणतात मराठीमध्ये, आणि गुजरात लोक याला दाल ढोकळी असे म्हणतात। खूप टेस्टी बनते। भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल आणि करायचा कंटाळा आला असेल तर दाल ढोकळी एकदम बेस्ट आहे। सगळ्यात पहिले आपण कुकरला डाळ लावून घेऊया शिजायसाठी। 1 वाटी डाळ घेतली आहे मी, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडं हळद टाकून कुकरला लावायची। आणि कुकरला आपण आता गॅसवर चढवूया। आपण याला 3 शिट्ट्या काढून घेऊया। डाळ छान शिजलेली पाहिजे। आणि ढोकळी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये ओवा टाकायचा 1 चम्मच आणि मीठ टाकायचं चवीनुसार, आणि थोडं थोडं पाणी घालून नॉर्मल आपण जसं पोळ्यासाठी कणिक मळतो तसं मळून घ्यायचं। आणि थोडं वरून तेल लावून ते बाजूला ठेवायचे टेस्टसाठी। आणि आपण समजा माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आता आपण याच्यासाठी दाल ढोकळी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले टोमॅटो, कांदा आणि मिरची कट करून घ्यायची बारीक छान। आणि आपण हे छान दाल ढोकळी आंबट गोड करणार आहे। याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहे गोडपणा येण्यासाठी, आणि कैरी पावडर टाकणार आहे। चला तर आता कुकर उघडून घेऊया। सगळ्यात पहिले वाफ काढून घ्यायची। कुकर गार झाला थोडा तर त्याच्यातली डाळ घ्यायची आणि ती रळीने थोडी घोटून घ्यायची, म्हणजे एकदम प्लेन करून घ्यायची डाळ। आणि आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे। जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता। एकदा ऑर्डर नक्की करून पहा। चला तर आपण आता डाळीला फोडणी घालूया। सगळ्यात पहिले गॅस चालू करायचा आणि मी कुकरमध्येच फोडणी घालते। ते 1 मोठा चम्मच तेल टाकायचं त्याच्यामध्ये, आणि सगळ्यात पहिले तेल गरम झालं की मोहरी टाकायची। मोहरी चांगली तळतळली की त्याच्यामध्ये आपण घालूया जिरं घातल्यावर त्याच्यामध्ये हिंग टाकायचं। ते हिंग टाकायचं मी विसरली दाखवायला। नंतर त्याच्यामध्ये टाकायचं कांदा चिरलेला बारीक, आणि 1 मिरची चिरली होती आपण, ते टाकून घ्यायचं। आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि ते चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे ब्राऊन होईपर्यंत ते भाजून घ्यायचं छान। आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली आपण। आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच हळद, आणि आमचूर पावडर टाकणार आहे। छान आंबट चव येते त्याने। आणि छान टोमॅटो टाकून शिजू द्यायचं, थोडं पाणी टाकायचं, शिजू द्यायचं। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहे गूळ, म्हणजे आंबट गोड एकदम छान असं वरण बनणार आहे आपलं। आणि त्याच्यामध्ये शिजलेलं डाळ टाकायची, आणि जितकं पाणी लागतं तेवढं टाकून, कारण की आपल्याला ढोकळी शिजवायला पण पाणी त्याच्यामध्ये लागणार आहे। ढोकळी शिजायसाठी पाणी लागणार आहे, त्या हिशोबाने आपण टाकणार आहे त्याच्यात आणखी 1 प्याला पाणी टाकणार आहे। आणि चला ढोकळी आता आपण लाटून घेऊया। ही आपल्या मनाने आपण कोणताही आकार देऊ शकतो याला। तर मी छान पोळी लाटून घेते, आणि पाटोळी कशी कट करतो तशी कट करून घेणार आहे मी ती पोळी। जो पण आकार आपल्याला द्यायचा आहे तो आकार आपण देऊ शकतो, पण मी आता पाटोळीचाच आकार देणार आहे। छान कट करून घ्यायची चाकूने, आणि एक एक वेगवेगळे करून त्या। पण सगळ्यात पहिले वरण चांगलं उकळलं पाहिजे। उकळत्या वरणातच टाकायचं हे पात्या, नाहीतर त्या चिटकून जातात, वेगवेगळ्या राहत नाही। छान कट करून घ्यायची आणि वरणामध्ये सोडायचे। असंच आपण सर्व बॅच पहिले असं बनवून घ्यायचं, कट करून, म्हणजे पोळ्या लाटून कट करून ठेवायच्या आणि पूर्ण वरणामध्ये सोडायच्या, म्हणजे उकळतच वरणामध्ये सोडायच्या, नाहीतर त्या चिटकून जातात एकमेकाला। आणि असं करून ते आपल्याला किमान 10 मिनिटं शिजवायचे आहेत ते दाल ढोकळी। आणि बस आपल्याला 15-20 मिनिटात एकदम मस्त दाल ढोकळी तयार होते। आणि पोळ्या लाटायचा कंटाळा आला, भाजी करायचा कंटाळा आला, स्वयंपाक करायचाच कंटाळा आला, दाल ढोकळी एकदम उत्तम आहे। एकदा नक्की करून पहा, एकदम टेस्टी बनते, खूप छान बनते।
एकदा नक्की करून पहा. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि ऑर्डर तुम्ही करू शकता नाशिकमध्ये असाल तर.